नेहमी ते आमच्यासोबत एकदम खूप चांगलं वागायच्या आणि त्यांचं शिकवणंसुद्धा आम्हाला खूप चांगलं वाटायचं. आणि आम्ही असं खूप म्हणजे त्यांच्याबद्दल खूप असं प्लॅनिंग केलं होतं की जेव्हा आमची सहल निघेल तेव्हा म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आम्ही कांबळे मॅडमला निवडू. परत म्हणजे त्यांचा स्वभाव म्हणजे आमच्यापेक्षा जास्त एक्सायटेड त्यांनी असायच्या आणि आमच्यापेक्षा जास्त एन्जॉय त्यांनी करायच्या. आणि कुठल्याही गोष्टीत त्यांचा नकार नसायचा की ते म्हणायचे की तुम्हाला करायचं आहे तुम्ही करा, मी तुमच्या नेहमी सोबतच आहे. आणि म्हणजे कांबळे मॅडमबद्दल बोलायचं खूपच आहे. त्यांच्यासारख्या शिक्षिका भेटणं म्हणजे खरंच खूप कठीण आहे. त्यांच्यासारखं एकदम मैत्रिणीसारखं वागणं. आणि खरं तर आमच्या त्या दुसऱ्या आईच होत्या. शाळेमध्ये जर कुठली गोष्ट झाली किंवा काही अडचणी आल्या तर फक्त आणि फक्त कांबळे मॅडमकडे जायचं एवढंच आम्हाला माहीत होतं. परंतु असं वाटलं नव्हतं की त्यांची बदली होईल आणि ते 10वीपर्यंत आमच्यासोबत नसतील. आणि खरंच हे खूप दुःखदायक आहे आमच्यासाठी. तर आम्ही खूप सारे असं म्हणजे गोष्टी विचार केल्या होत्या की तुम्ही आमच्यासोबत असाल, आमच्या स्कूल डेला आमच्यासोबत असाल, सहलीला आमच्यासोबत असाल. पण या गोष्टी घडणार नाही त्याचं तर खूप वाईटच वाटते. पण मॅडम एक गोष्ट म्हणते की तुमच्या इथून पुढच्या शाळेसाठी इथून पुढच्या म्हणजे तुमच्या पूर्ण भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि म्हणजे आमच्या सर्व मुलींचा चांगल्या भावना तुमच्यासोबत नेहमी असतील आणि तुमच्या या गोड आठवणी आमच्यासोबत पण नेहमी असतील. एवढे बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.